नमस्कार मित्रांनो, अजया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा मराठीची कविता। त्याचं नाव आहे देवा तू निर्मिले। जसं नावच आहे की देवाने ज्या ज्या निर्माण केलेल्या वस्तू आहेत त्याचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे, म्हणून कवितेचं शीर्षक असं आहे देवा तू निर्मिले। देवा तू निर्मिले सूर्य चंद्र तारे, तूच पाठविली गाणारी पाखरे। काय म्हणतोय तो कवी? काय म्हणतोय की देवा तूच निर्माण केले आहेत सूर्य चंद्र तारे आणि तूच पाठवली आहेत त्यांच्या सोबत जे फुलांसोबत आपण फुलांसोबत पाखरे असतात, नंतर ते पाखरे वगैरे जे असतात ते सर्व याला तूच निर्माण केलेले आहेत। झाडांना दिलीस हिरवी पालवी, मंद वारा त्यांना हळूच डोलवी। सर्व झाडांना तूच हिरवीगार अशी पालवी दिलेली आहेस आणि जो त्यांना असा झुलवतो, हळूच जो डोलवतो तो मंद वारा देखील तूच आम्हाला दिलेला आहे। पाण्याने तुडुंब नद्या नाले भरले, तहानलेले प्राणी तृप्त झाले। काय म्हणतात? पाण्याने तुडुंब नद्या नाले भरले। जेव्हा निसर्ग आपल्याला किंवा देव आपल्याला पाऊस देतो तर त्या पावसामुळेच नद्या नाले तुडुंब भरतात आणि जे तहानलेले प्राणी असतात, मग ते माणूस असो की जनावर असो, कोणतेही प्राणी असतात ते त्या तहानेने तहानलेले प्राणी सगळे तृप्त होतात पाणी पिऊन। प्रेमळ देवा तू सांभाळीशी सकळा, तसा सांभाळी आम्हा बाळा। देवा तू सगळ्यांना सांभाळतो, तसाच आमच्यासारख्या बाळांना देखील तूच सांभाळून घेतो। म्हणून त्यांनी काय सांगितलंय? देवा तू निर्मिले, तू सगळ्यांना निर्मिले आणि सर्वांना तूच सांभाळतो, असं या कवितेत आहे। आता शब्दार्थ बघू। निर्मिले म्हणजे उत्पन्न केले, तुडुंब म्हणजे अगदी काठोकाठ फुल, मंद संथ किंवा हळुवार, तृप्त म्हणजे संतुष्ट। विरुद्धार्थी शब्द भरलेले विरुद्ध रिकामे, तृप्त विरुद्ध अतृप्त, मोठमोठ्याने विरुद्ध हळूहळू, प्रेमळ विरुद्ध रागीट, लक्ष देणे विरुद्ध दुर्लक्ष करणे। आता आपण प्रश्नोत्तरे बघू। देवाने काय काय निर्माण केले आहे? देवाने सूर्य चंद्र तारे झाडे नद्या पाखरे इत्यादी सर्व निर्माण केलेले आहेत। प्राणी कशामुळे तृप्त झाले? तहानलेले प्राणी पाणी पिल्यामुळे तृप्त झाले। तर अशा प्रकारे ही कविता आहे। याचे प्रश्नोत्तरं देखील आपण बघितलेले आहेत। तुम्हाला सर्वांना आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।